लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा चटई उद्योगाला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर चटई उद्योग आहे आणि जळगावची चटई ही जी आहे आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असते. मात्र युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्यामुळे मोठा फटका जो आहे या ठिकाणी चटई उद्योगाला देखील बसलेला आहे आणि परिणामी जे आहेत या ठिकाणचे जळगाव जिल्ह्यातले चटई उद्योजक जे आहेत ते देखील संकटात सापडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. नेमका हा युद्धाचा परिणाम कसा झाला, कशा पद्धतीने निर्यातीमुळे किती नुकसान या ठिकाणी उद्योजकांचं होतं आहे, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत चटई उद्योजक तेव्हा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. काय सांगणार सर, युद्धाचा कसा नेमका परिणाम झालेला आहे आपल्या उद्योगावर? युद्ध सुरू झाल्यामुळे असं झालेलं आहे की जी चटईची निर्यात होते आपली आखाती देशांमध्ये ती पूर्णपणे थांबलेली आहे. बऱ्याच ठिकाणी ज्या ऑर्डर्स होत्या त्या ऑर्डर्स तिकडनं कंपनींकडनं त्या ऑर्डर्स थांबवण्याचे इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत. जो काही माल तयार झालेला आहे, काही माल कंटेनरमध्ये लोड होऊनही थांबलेला आहे, काही माल मुंबई पोर्टवर वेअरहाऊसेसमध्ये पडलेला आहे. तर एकंदरीत जवळजवळ चटईचे जवळजवळ 150 उद्योग जळगावमध्ये आहेत. त्यातले 20-25 उद्योग जे आहेत ते निर्यातीमध्ये आहेत. त्या 20-25 उद्योगांमध्ये बऱ्याच ठिकाणी आता काम थांबवावं लागणार अशी परिस्थिती दिसते. कारण जो माल उत्पादन झालेला आहे तो जात नाही आहे पुढे. माल साठवावा कुठे हा प्रश्न आहे. आणि त्याचसोबत ह्या युद्धामुळे रॉ मटेरियलच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. आतापर्यंत ऑलरेडी जवळजवळ 15% किमती वाढलेल्या आहेत. आणि अशीच किमतीमध्ये वाढ होत राहिली तर इतका महाग रॉ मटेरियल घेऊन चटई बनवणं शक्य होणार नाही. आणि त्यामुळे चटई उत्पादनही आपल्याला थांबवावं लागेल. या सर्वांमध्ये साधारण आज मितीस एक अंदाजे 30 ते 40 कोटींची चटई आपल्याकडे होल्डवर आहे. म्हणजे याच्या ऑर्डरी आहेत, उत्पादन काही झालेलं आहे, काही माल कंटेनरमध्ये आहे, काही पोर्टवर आहे. तर हे सगळं अगदी ठप्प झालेलं आहे. तर सरकारने याच्यामध्ये लवकर काहीतरी मार्ग काढावा. जिथे जिथे काही माल अडकलेला आहे त्या बदल्यामध्ये त्या उत्पादकांना सरकारने काहीतरी आर्थिक मदत द्यावी आणि स्टोरेजसाठी काही उपलब्ध सुविधा करून द्यावी. पोर्टवर माल स्टोअर होईल असं. आणि यातनं लवकरात लवकर सरकारने मार्ग काढायला हवा अशी आमची अपेक्षा आहे. सर, नेमके आपले किती कंटेनर जे आहेत, आता रमजान महिना सुरू आहे. रमजान महिन्यामध्ये आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर चटईला मागणी असते. मात्र आता ह्याच महिन्यामध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे त्याचा फटका नेमका कसा बसला आहे? या हंगामामध्ये किती आपले कंटेनर जे आहेत आखाती देशांमध्ये जात असतात आणि त्याचा परिणाम झाला आहे आता? नाही, आपल्याकडनं आखाती देशांमध्ये वार्षिक साधारण 100 कोटी रुपयांचं चटईची निर्यात होते आणि ॲव्हरेज ते पूर्ण वर्षभर आपल्याकडनं सुरू असते. ह्या रमजान महिन्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात असते. तर असं ॲव्हरेजही आपण जर काढलं तर आता त्यांच्याकडे जो 2-2, 3-3 महिन्याचा स्टॉक असतो त्या दृष्टीने साधारण 30 कोटीचा माल तरी हा जळगावमध्ये अडकून पडलेला आहे. कंटेनर किती अडकले आहेत सर नेमकी JNPA मार्केटचा? एक्झॅक्ट आकडा तर मी सांगू नाही शकत, पण तरी जे ॲव्हरेज डिस्पॅचिंग आहे त्यानुसार साधारण 15 ते 20 कंटेनर चटईचे अडकून पडलेले आहेत कमीत कमी. सर, आता हा परिणाम उद्योजकांवर झालेला आहे. चटईची जी आहे आपण किती निर्मिती झालेली आहे, मात्र तो माल तुमच्याकडेच आता बनवून पडलेला आहे, त्याला पाठवता येणं शक्य नाही आता. कसं आहे की याच्यामध्ये मी एक्झॅक्ट आकडे तुम्हाला सांगू नाही शकत कारण विविध कंपन्यांमध्ये माल तयार होतो. पण जे ॲव्हरेज आपलं डिस्पॅच आहे त्या दृष्टिकोनातनं मी जसं बोललो की साधारण 25 ते 30 कोटी रुपयांचा माल या ठिकाणी सगळा ठप्प झालेला आहे आणि पुढचे उत्पादनं थांबून गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने अमेरिका आणि इराण युद्धाचा जो आहे जळगावमधल्या चटई उद्योजकांना देखील मोठा फटका बसलेला आहे. युद्धामुळे चटईची जी निर्यात होते ती चटईची निर्यात थांबलेली आहे आणि JNPA जे बंदर आहे या ठिकाणी मुंबईच्या बंदरामध्ये जवळपास 12 ते 13 कंटेनर जे आहेत चटईचे हे देखील अडकल्यामुळे, तर दुसरीकडे या ठिकाणी माल बनून पडलेला आहे. मात्र निर्यात ठप्प झाल्यामुळे हा माल कसा कुठे साठवायचा, कसा सुरक्षित ठेवायचा असा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्योजकांसमोर पडलेला असून या युद्धामुळे जो आहे परिणामी जे आहे चटई उद्योगाला कोट्यावधींचं नुकसान या ठिकाणी सहन करावं लागतं आहे. त्यामुळे सरकारने यावर काहीतरी तोडगा काढून या उद्योजकांना वाचवण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा या ठिकाणी उद्योजकांनी व्यक्त केली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.